मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। खरं तर आज दुसरा दिवस आहे। आपण पाहतो की जे काही मराठा बांधव होते ते काल नवी मुंबईत देखील त्यांच्या राहण्यापिण्याची सोय करण्यात आली होती। नवी मुंबईमध्ये खास करून दोन ठिकाणी ही सोय करण्यात आली होती। एक आहे एपीएमसी मधील बाजारपेठ व दुसरी जे ठिकाण आहे ते सिडको एक्झिबिशन सेंटर। मी सध्या सिडको एक्झिबिशन या सेंटर जवळ आहोत। हा खरं तर आपण दृश्यामध्ये पाहतोय, हा टॉप अँगल आहे। आपण पाहतोय की मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत। हजारोच्या संख्येने या गाड्या या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत आणि जे समोर दृश्यामध्ये पाहतोय ते सिडको एक्झिबिशन सेंटर आहे। तर त्या आतमध्ये देखील QR कोडनुसार वाशी पोलिसांच्या अंतर्गत गाड्या ह्या पार्क केलेल्या आहेत। खरं तर असंख्य गाड्या या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत आहे। गाड्यांवरती भगवे ध्वज देखील आपण पाहू शकतो की मराठा बांधव हा सध्या नाश्ता करून सध्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। काही जे मराठा बांधव आहेत ते सध्या चालत या ठिकाणाहून सध्या आझाद मैदान या ठिकाणी निघताना देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। हजारो गाड्या या ठिकाणी सध्या पार्क आहेत। आपण पाहू शकतो की नाश्ता करत हे सध्या मराठी बांधव सध्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। बाजूच्या हाकेच्या अंतरावरती वाशी रेल्वे स्थानक देखील आहेत। त्या स्थानकातून रेल्वेच्या सहाय्याने देखील मराठा जे बांधव आहेत ते सध्या आता आझाद मैदानाकडे वळलेले आहेत। आपण पाहतो की असंख्य मराठा बांधव सध्या या ठिकाणी आलेले आहेत। वाशीतील एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो 50-60 हजार लोकांचा जो पॅसेज आहे तो पूर्ण गच्च भरलेला आहे। आणि त्याच्या ज्या गाड्या आहेत त्या काही गाड्या आतमध्ये पार्क आहेत तर काही गाड्या या बाहेर पार्क आहेत। आपण पाहू शकतो की 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा या गाड्याच्या आपल्यास पाहायला देखील मिळत आहे। खरं तर हा सर्व्हिस रोड आहे। सर्व्हिस रोडच्या दुतर्फा या गाड्या व्यवस्थित या मराठा बांधवांनी पार्क देखील केलेल्या आहेत आणि आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे या मागणीवरती ते ठाम आहेत। आणि ते सध्या आता नवी मुंबईतून वाशीतून सध्या निघताना देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर ही दृश्य एक्सक्लुझिव्ह आहे, ही फक्त TV 9च्याच हाती आपल्याकडेच आहे। आपण पाहतो की असंख्य मराठा बांधव हे सध्या काही गाडी घेऊन देखील या ठिकाणी निघताना देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही जरांगे पाटील यांची मागणी होती आणि असंख्य अशा विविध मागण्या यासाठी ते उपोषणाला बसले होते। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून सध्या हा मराठा बांधव कालच मुंबईत दाखल झाला होता आणि काही नवी मुंबईत देखील दाखल झाला होता। आणि रात्री त्यांची खास करून सिडको एक्झिबिशन असेल किंवा एपीएमसी मार्केट असेल या ठिकाणी विशेष सोयी देखील करण्यात आली होती। मात्र आता ते सध्या नाश्ता व सकाळची जी नहारी असते ती नहारी करून सध्या ते आता आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की ते आता निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर समोरच वाशी रेल्वे स्टेशन आहे आणि स्टेशनवरनं काही मराठा जे बांधव आहेत ते वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी ते सध्या आता वाशी रेल्वेकडे त्यांचा मार्ग मोकळा करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते वाशी रेल्वे स्थानक त्यांनी गाठताना देखील हे दृश्य आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर असंख्य ज्या गाड्या आहेत त्या ह्या टॉप अँगलवरनं आपण पाहू शकतो की प्रत्येक गाडींवरती आपण पाहतोय की भगवा हा ध्वज फडकवलेला आहे आणि विविध बॅनर हे सध्या गाड्यांवरती लावलेले आहेत। आणि नाश्ता करून सध्या मराठा जो बांधव आहे तो सध्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा आजचा आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे आणि हजारोच्या संख्येने जो मराठा बांधव जो नवी मुंबईमध्ये काल रात्री वास्तव्यास होता तो सध्या आता मुंबईच्या दिशेने निघताना आपणास पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह मी रवी खरात, TV 9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।